माननीय न्यायाधीश, माजी न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय विनायकरावजी लोंढे साहेब या ठिकाणी अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते विशेष अंकाचं प्रकाशन होणार आहे. त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं यथोचित आदरातिथ्य करणं, त्यांचं यथोचित स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांना विनंती करतो की आपण आदरणीय विनायकरावजी लोंढे साहेबांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं यथोचित स्वागत करावं. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, ज्यांच्या मार्गदर्शनातून हे महाविद्यालय यशस्वीपणे वाटचाल करत आहे, असे उपक्रमशील प्राचार्य आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांचं या ठिकाणी स्वागत होईल. मी आदरणीय ठाकरे सरांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. हे स्वागत या ठिकाणी संपादक मंडळाच्या वतीनं होत आहे, तसेच संयोजन समितीच्या वतीनं देखील हे स्वागत होत आहे. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं, या कार्यक्रमाची भूमिका या ठिकाणी विशद करावी. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिक अर्थात उन्मेष या वार्षिक नियतकालिकाचं जे नियतकालिक प्रकाशित झालं, प्रेमाची सावली आजी आजोबा, मागच्या वर्षाचं 2024-25चं हे नियतकालिक आहे. हे छापून आलेलं आहे आणि त्याचा प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित येवला नगरीचं भूषण, माजी न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ श्रद्धेय लोंढे साहेब, आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गमे सर, कनिष्ठ विभागाचे माझे सहकारी आदरणीय सोनवणे सर, ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते माझे मित्र वाव्हळ सर, तसेच संपादक मंडळाचे सर्व सदस्य, या सभागृहामध्ये उपस्थित सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील माझे सर्व सहकारी, कार्यालयीन सोमा मामा, तसेच विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मित्र हो, खरं म्हणजे आपलं जे महाविद्यालय आहे ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. ही गोष्ट काही आपल्यापासून लपलेली नाही आहे. विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक वाढीबरोबरच त्यांच्या कलात्मक आणि ज्ञानात्मक वाढीसाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे आणि या महाविद्यालयाचा आरसा हा उन्मेष आहे. उन्मेषची ख्याती अशी आहे की हे उन्मेष वार्षिक नियतकालिक नेहमी विशेषांकांच्या रूपाने प्रकाशित झालेला आहे. आत्ता जो विशेषांक प्रकाशित झालेला आहे, प्रेमाची सावली आजी आजोबा, या आधुनिक युगामध्ये घरातील ज्येष्ठांची जी अवस्था झालेली आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे आणि एक वैचारिक वर्ग म्हणून विद्यार्थी असतील, आपले सर्व सहकारी असतील, एक प्राध्यापक वर्ग असेल, त्यांची एक जबाबदारी म्हणून या महाविद्यालयाने 2024-25 मध्ये वृद्धांची अवस्था पाहता
किंवा त्यांचं कुटुंबातील स्थान पाहता विभक्त कुटुंब पद्धती ही जी दुर्दैवी अवस्था आज समाजाची झालेली आहे, याच्यावर विचार करण्यासाठी आजी आजोबा प्रेमाची सावली आजी आजोबा हा विशेषांक प्रकाशित करण्याचं ठरवलं. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगला असा हा अंक प्रकाशित झाला आणि आज त्याचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. मला मोठ्या अभिमानाने सांगावंसं वाटतं, जेव्हा हे अंकाचं काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ही नगरी, येवला नगरी किंवा आपले विद्यार्थी असतील, महाविद्यालय असेल, हे महाविद्यालय पिढीमधील अंतर कमी करणार आहे, अंतर वाढवणारं नाही. विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने स्वानुभवातून आजी आजोबा असतील, आई वडील असतील, त्यांच्याबद्दल ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या अंकामध्ये, त्या अत्यंत वाखाणण्याजोग्या आहेत. हा अंक संग्रही ठेवण्यासारखा आहे. जेव्हा जेव्हा या यांत्रिक युगामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे, वृद्धाश्रमांमध्ये वेटिंग लिस्ट वाढत आहे, अशा ह्या म्हणजे त्याला आपण हा जो काळ आलेला आहे तो अमानवीय भावनांचा किंवा एक आसुरी भावनांचा असा एकीकडचा काळ आपल्याला दिसतो. कारण जिथं महानगरांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, तशीच ग्रामीण भागामध्ये देखील आई वडिलांना, आजी आजोबांना कुठेतरी पडक्या घरामध्ये राहावं लागतंय, कुठेतरी मंदिरात देवळात जाऊन त्यांना आपला दिवस पार पाडावा लागतोय, अशी अवस्था झालेली आहे. तरी देखील ह्या अशा बिकट काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी स्वानुभवातून आजी आजोबांबद्दलचा जो जिव्हाळा आहे तो अतिशय आपुलकीने, अतिशय स्वानुभवातून या अंकामध्ये मांडलेला आहे. म्हणून हा अंक विशेष आहे असं मला वाटतं. या अंकाच्या संपादनासाठी, प्रकाशनासाठी ज्यांनी मला सहकार्य केले आहे त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. उन्मेष जो अंक महाविद्यालयाचा दरवर्षी निघतो, महाविद्यालयाचं जे काही वार्षिकांक आहे त्या वार्षिकांकाची परंपरा आपण सांगितली. प्रेमाची सावली आजी आजोबा हा जो 24-25 शैक्षणिक वर्षाचा वार्षिकांक आहे, त्या वार्षिकांकाची वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये जे मुलांनी आजी आजोबांविषयी जे काही आजी आजोबा आणि नातू आणि नातवांच्या संदर्भातला जो भावनिक बंध आहे तो मुलींनी फार छान पद्धतीने या अंकामध्ये उलगडलेला आहे. त्यांच्या भावना यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. या सगळ्यांवर तुम्ही यथोचित भाष्य या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी कार्यकारी संपादक डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांचे मी यथोचित या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर ज्या क्षणासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत, ज्या गोष्टीसाठी या ठिकाणी एकत्रित आहोत, तो म्हणजे महाविद्यालयाचा उन्मेष हा जो काही वार्षिकांक आहे, प्रेमाची सावली आजी आजोबा, याचं प्रकाशन करण्याची विनंती मी माननीय विनायकरावजी लोंढे साहेब यांना करतो. मी आदरणीय लोंढे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी या वार्षिकांकाचं आता प्रकाशन होणार आहे. प्रकाशन करता
धन्यवाद. आदरणीय विनायकरावजी लोंढे साहेबांच्या हस्ते प्रेमाची सावली आजी आजोबा या विशेषांकाचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. आपण या विशेषांकाचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आणि कार्यक्रमामध्ये पुढे जाऊ. या ठिकाणी का संपादक मंडळाचा सत्कार सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सुरुवातीला या अंकाचे कार्यकारी संपादक महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांचं या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती. त्यांनी हा अंक येण्यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे, लक्ष घातलेलं आहे. अशा आदरणीय ठाकरे सर यांचं स्वागत, यांचा सत्कार आदरणीय लोंढे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होईल. धन्यवाद. हा देखणा अंक साकारण्यामध्ये जसं डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांचं योगदान आहे, त्यासोबतच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम असतील, प्राध्यापक संजय करंजकर असतील, आर.एस. चव्हाण असतील, आमचे कार्यालयीन अधीक्षक श्री भालचंद्र पेंढारकर असतील, यांचं हे सर्वांचं योगदान ही तितकंच मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. मी आदरणीय पेंढारकर सरांना विनंती करतो की आपण समोर यावं. मान्यवरांना विनंती करतो की आमचे कार्यालयीन अधीक्षक आदरणीय पेंढारकर सर यांचं या प्रसंगी आपण स्वागत करा. धन्यवाद. यानंतर आमच्या मराठी विभागातील सहकारी डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम यांचंही मोलाचं योगदान या अंकाच्या संपादनामध्ये राहिलेलं आहे. मी आदरणीय सोनवणे मॅडमचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक संजय करंजकर सर जे इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात, त्यांचंही महत्त्वाचं योगदान या अंकाच्या संपादनामध्ये राहिलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी सत्कार मान्यवरांच्या हस्ते होईल. संपादक मंडळामधले आमचे दुसरे सहकारी आदरणीय रामप्रसाद वावळ सर यांचाही सन्मान या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. मी आदरणीय लोंढे सरांना विनंती करतो की त्यांनी वावळ सरांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्व संपादक मंडळाचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि हा देखणा अंक आता प्रकाशित झालेला आहे. आपल्या सगळ्यांसाठी वाचनासाठी तो उपलब्ध असणार आहे. हा अंक ज्यांच्या हस्ते प्रकाशित झाला ते आजचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ विधिज्ञ माजी न्यायाधीश माननीय विनायकरावजी लोंढे साहेब, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय लोंढे सर या प्रसंगी मनोगत व्यक्त करतील, आपलं भाष्य करतील. लोंढे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यथोचितपणे आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करा. थँक्यू. आपल्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल श्री गमेश सर, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनी, तसं पाहिलं तर हा अगदी घरगुती सोहळा आहे आपला. इथे आल्यानंतर एक कौटुंबिक वातावरणामध्ये या पुस्तकाचं अनावरण होत आहे. मी बऱ्याच वेळेला या महाविद्यालयामध्ये आलो, कारण माझ्या
आयुष्याचा जो फाउंडेशन स्टोन आहेत तो ह्या महाविद्यालयाने घातला आहे. आणि म्हणूनच मी आज तुमच्यासमोर जे उभा आहेत केवळ ह्या महाविद्यालयामध्ये आहेत च्या माध्यमातून आहेत. कारण 73-74मध्ये जर हे महाविद्यालय 72च्या दरम्यामध्ये अस्तित्वात नसतं तर मी कुठेही शिक्षण घेऊ शकलो नसतो. कारण एक अत्यंत गरीब कुटुंबामध्ये, भूमिहीन शेतकरी मजूर कुटुंबामध्ये शिक्षण घेण्यासाठी या संस्थेने लेरे साहेबांनी त्यावेळेला खूप कष्ट घेतले आणि ही संस्था उभी केली आणि आमच्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून आम्ही जे काही विद्यार्थी घडलो आहेत ते केवळ या संस्थेमुळे घडलं आहेत. आणि म्हणून या संस्थेच्या प्रति ऋण फेडण्याचं भाग्य आम्हाला मिळावं या कारणाने आम्ही वारंवार या संस्थेशी येत असतो. आणि इथले प्रिन्सिपल असो, सर्व स्टाफ मेंबर असो, हे अत्यंत प्रेमाने आमचं स्वागत करतात आणि या संस्थेच्या विषयी जे आमचं मत आहे ते व्यक्त करण्याची आम्हाला संधी देतात. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मित्रहो, उन्मेष या पुस्तकाचं जे प्रेमाची सावली आजी आजोबा हा जो विशेष अंक आपण 24-25साठी लिहिलेला आहे त्याचं अवलोकन केलं असता आपल्याला असं लक्षात येईल, जर चांगला मुलगा मुलगी घडली, आदर्श मुलगा मुलगी घडली तरच आदर्श आजोबा निर्माण होतील. आणि हे मुलं घडवण्याचं कार्य आपल्यासमोर आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थिनी आहेत त्यांना चांगला मुलगा आणि मुलगी होण्यासाठी जे गुण आवश्यक आहेत ते त्यांच्या ठिकाणी रुजवण्याचं कार्य आपलं आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो मित्रांनो की या संस्थेने मला काय दिलं यापेक्षा मी या संस्थेला काय दिलं आहे हे महत्त्वाचं आहे. मला जे काही मिळायचं आहे तर ते मिळणारच आहेत, परंतु मी या संस्थेचं ऋण व्यक्त करत असताना मी या संस्थेला काय दिलं आहे आणि ते जर मी समाधानकारकरित्या देऊ शकलो तरच परमेश्वर माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला अत्यंत चांगलं आयुष्य जगण्याची संधी देईल. मित्रहो, संस्था कोणतीही असो, सरकारी असो, खाजगी असो, तिथे प्रामाणिकपणाने काम करणं, आपली सेवा देणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि अलीकडच्या काळात सामाजिक परिस्थितीमध्ये पूर्वी आमचे खंडार सर समोरून आल्याबरोबर आमच्या अंगाला काटा यायचा आणि तिथे त्या पटेल कॉलनीमध्ये मी बाबुळगावहून येत असताना पायीच यायचो. 5 किलोमीटर पायी यायचो आणि 5 किलोमीटर पायी जायचो. तर माझं तिथून येण्याचं आणि खंडार सरांचं तो पिवळा कोट घालून काय घालून घरातून पायी निघण्याचं आणि ते टाक 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 चालण्याचं जे 1-1.5 किलोमीटर ते चालत यायचे कॉलेजमध्ये, ते बघितल्यानंतर अंगावरती अक्षरशः शहार यायचे. आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे या माणसासारखं. आणि मित्रांनो, काय सांगायचं की इतकं त्यांनी आम्हाला मुलासारखं प्रेम दिलं आणि म्हणूनच आम्ही चांगला मुलगा होऊ शकलो. आजची सामाजिक परिस्थिती आपण बघतो मित्रांनो, चंगळवादी संस्कृतीमध्ये मुलं आईवडिलांना विसरतात, तेव्हा नातवांचं तर वेगळंच फारच दूर आहे, ती पुढची पिढी आहेत. चांगले मुलं घडवा, चांगल्या मुली घडवा. आपलं आचरण जर आदर्श राहिलं तर आपण निश्चितच चांगले आजी आजोबा होऊ शकू आणि ते देण्याचं कार्य आपलं आहे. मित्रांनो, या घरगुती वातावरणामध्ये आपण उन्मेष या अंकाचं प्रकाशन माझ्या हस्ते केलं म्हणून मी आपला खूप खूप आभारी आहे. आपल्या या संस्थेला जेव्हा जेव्हा गरज पडेल, मी तर सरांना नेहमी म्हणत असतो की मला कमर्शियल लॉमध्ये एकदा तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलायची संधी द्या. कॉमर्स असो, आर्ट असो किंवा सोशल सायन्स घ्या. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो मित्रांनो की मी ₹1.25 रोजाने हॉटेलमध्ये
काम केल्यानंतरच मला खायला मिळायचं. आणि माझं सर्व शिक्षण पुण्याला झालं. 150 रुपये खिशात घेऊन पुण्याला मी गेलो. तर मास्टर ऑफ लॉ होईपर्यंत माझं शिक्षण तिथे झालं. सर्व युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या स्कॉलरशिप, नंतर कॉलेजमध्ये अर्न अँड लर्न स्कीम, ILS लॉ कॉलेज पुणे जे भारतात 2 नंबरचं कॉलेज आहेत. परंतु मेरिट कधी सोडायचं नाही. मला न्यायाधीश तर मुळीच व्हायचं नव्हतं. अशा 4 न्यायाधीशाचा पैसे मला पुण्याला काम करताना, नाशिकला काम करताना मिळायचे. मी बाबूराव ठाकरे नावाचे जे MAPचे सरचिटणीस नेहमी असायचे, त्यांच्या ऑफिसला काम करायचं. इतकं पैसा मिळायचा, इतका पैसा मिळायचा, परंतु त्या पैशामध्ये काही समाधान मला वाटलं नाही मित्रांनो. एक सामाजिक काम करण्यासाठी, खऱ्या अर्थाने न्यायदान करण्यासाठी मी प्रथमच MPSCच्या परीक्षा बसलो आणि महाराष्ट्रामध्ये 86 सालामध्ये फर्स्ट आलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 28 विषय लॉ कॉलेजला एकटा शिकवायचो. किती 28 सब्जेक्ट आय यूज टू टीच इन लॉ कॉलेज. NBT लॉ कॉलेजला मी 82 ते 86पर्यंत प्राध्यापकाचं काम केलं. नंतर माझे प्रायव्हेट लॉ क्लासेस होते. 300-350 विद्यार्थी असायचे आणि एकटा क्लासेस चालवायचं सर्व. कष्ट करायला सकाळी 6 पासून तर रात्री 10पर्यंत. मला 7 वर्ष सकाळचं जेवण माहिती नाही. संध्याकाळी 9:30ला घरी जायचो, तेव्हा बायको स्वयंपाक करायची आणि जेवण करतो. वडापाव खाऊन सकाळी 7ला बाहेर निघायचो. LLM सर्व क्लासेस घेतले, कारण मला माहिती होतं की माझी घरची परिस्थिती, भावांचं शिक्षण, बहिणींचं शिक्षण, भाच्यांचं शिक्षण, त्यांना नोकरीला लावून देणं, घरच्यांना सर्वांना एक आदर्श कुटुंब निर्माण करण्यासाठी आयुष्यभर झटत राहिलो. आणि शेवटचे 10 वर्ष फक्त मी माझ्या स्वतःसाठी जगलो नोकरीचे, आणि चांगलं कुटुंब निर्माण करू शकलो. आणि म्हणून मित्रांनो, आपलं सर्वांची जबाबदारी आहे की आपण समाजामध्ये वावरत असताना एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करण्याचं काम करावं. आपणच आदर्श राहिलं तरच समाज बरोबरच आपल्याला आदर्श मानेल. खूप खूप बोलायचं आहे, नंतर कधीतरी बोलू. मला गमे सरांनी या ठिकाणी येण्याची संधी दिली. तर आपले सर्व संपादक, नंतर या नियतकालिकाचे ज्यांनी कष्ट घेतलेले त्या सर्वांचं मी खूप मनपूर्वक आभार मानतो. आणि माझे विचार संपवतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी आलात, आपल्या हस्ते या अंकाचं प्रकाशन केलं, त्याबद्दल मी तुमच्या प्रति खूप कृतज्ञता व्यक्त करतो. सोबतच तुम्ही मार्गदर्शन करताना आजी आजोबा आणि नातवांच्या नात्यातील जो भावनिक बंध आहे त्यावरती भाष्य केलं. आणि आपल्यालाही भविष्यामध्ये चांगली आजी आजोबा कसं होता येईल यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमच्या प्रति खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपण जेव्हा या ठिकाणी येतात तेव्हा महाविद्यालयामध्ये उपस्थितांमध्ये एक वेगळं चैतन्य या वातावरणामध्ये निर्माण होत असतं. कारण तुमच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी उद्धृत करता त्यावेळी एक वेगळी प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळत असते. आजही ते चैतन्य तुमच्या या सहवासातून आम्हा सगळ्यांना अनुभवायला मिळालं, त्याबद्दल तुमच्या प्रति मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि यानंतर अध्यक्षीय समारोप करण्यासाठी ज्यांनी हा अंक येण्यामध्ये खऱ्या अर्थानं कष्ट घेतलेले, अगदी बारकाईनं आदरणीय साहेबांचं या अंकामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप लक्ष असतं. खरं तर हा अंक जो आहे आणि हा देखणा अंक जो आहे, या देखण्या अंकाचं खऱ्या अर्थानं श्रेय आदरणीय प्राचार्य साहेबांना जातं, कारण बारीक लक्ष त्यांचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतं. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करावा. धन्यवाद सर. आज आपल्या उन्मेष या नियतकालिकाचं विमोचन करण्यासाठी या महाविद्यालयावरती, संस्थेवरती आणि आम्हा सर्वांवरती, आपल्या सर्वांवरती अतिशय निरतिशय प्रेम करणारे माझे स्नेही मार्गदर्शक आणि येवला या नगरीचं, येवला तालुक्याचं भूषण आदरणीय विनायकजी लोढे साहेब, की जे न्यायाधीश राहिलेले आहे आणि या न्यायाधीशाच्या कालखंडामध्ये त्यांनी
या सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. असे पाहुणे या कार्यक्रमासाठी आपल्याला मिळाले हे आपलं भाग्य आहे असं मी मानतो. आदरणीय लोंढे साहेब हे आपल्या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहे आणि त्यांच्या भाषणामधून ज्या ज्या गोष्टी त्यांनी उद्धृत केलेल्या आहे त्या सगळ्या सत्य आहे की ज्या मुलाला स्वतःचं पोट भरण्याची सुद्धा सुतराम शक्यता नव्हती, तो मुलगा न्यायाधीशाच्या खुर्चीमध्ये जाऊन बसतो आणि या समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करू शकतो. याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय विनायकरावजी लोंढे साहेब हे आहेत. आता हे झालं लोंढे साहेबांविषयी. दुसरी गोष्ट की आपल्या महाविद्यालयाने हे जे नियतकालिक प्रकाशित केलेलं आहे याची फार मोठी परंपरा आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला मला मोठा आनंद वाटेल की आपल्या या नियतकालिकाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 3 वेळेस पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कारसुद्धा आपल्या या महाविद्यालयाच्या या अंकांना मिळालेला आहे. यापूर्वीचे जे संपादक होते त्यांचाही मी उल्लेख नक्कीच करेल. या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक रणजित परदेशी सर होते आणि मला चांगलं आठवतं की 1978-79चा जो अंक निघाला म्हणजे येवला तालुका स्त्रीवादी चळवळ किंवा येवला तालुका स्त्री चळवळ, म्हणजे येवला तालुक्यातील स्त्रियांची परिस्थिती काय आहे, त्यांना जगण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागतो, याचं सगळं मूर्तिमंत उदाहरण या अंकामधून तिथे दाखवलं गेलं. एवढंच नाही तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये असे विशेषांक काढण्याची परंपरा फक्त येवला महाविद्यालयामधून सुरू झाली होती आणि आज तर प्रत्येक महाविद्यालयाला विद्यापीठाने सर्क्युलर पाठवून हे सुचवलेलं आहे की महाविद्यालयाच्या नियतकालिकांची रचना कशी असावी. म्हणजे त्याचा खरा ड्राफ्ट हा आपल्या महाविद्यालयापासून सुरू झालेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. नाशिक जिल्ह्यामध्ये आपलं महाविद्यालय आहे. त्यानंतर देवळ्याचे आमचे जे सन्मित्र अनुष्टुपचे जे एकेकाळ संपादक होते ते प्राध्यापक डॉक्टर पगार सर, एकनाथ पगार सर यांनी ही परंपरा पुढे त्या महाविद्यालयामध्ये सुरू केली आणि आपल्या जवळच लासलगाव महाविद्यालय आहे नूतन प्रकाशन संस्थेचं. या लासलगाव महाविद्यालयामध्ये प्राध्यापक कात्रे सर त्यांनी ती परंपरा सुरू केली. आपल्या महाविद्यालयामध्ये मग रणजित परदेशी सर असतील, गोतू पाटील सर असतील, त्यानंतर भरतकुमार सिन्हा असतील, यांनी खूप मोठी परंपरा सुरू केली. आणि मला सांगायला या क्षणी मोठा आनंद वाटतो की 1998मध्ये मी जेव्हा या महाविद्यालयामध्ये आलो त्यावेळेस सर स्वातंत्र्य चळवळ विशेषांक प्रकाशित झाला आणि त्यावेळेस आपल्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रशांतदादा हिरे साहेब हे उपस्थित होते. एका कॉलेजच्या एका अंकासाठी संस्थेचे सेक्रेटरी उपस्थित राहण्याची पहिली वेळ होती, म्हणजे अंकाच्या प्रकाशनासाठी. आणि आज आम्हाला मोठं कौतुक वाटतं की आज सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याच कार्यक्रमासाठी गोविंदभाई श्रॉफ हे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरवरनं या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याच्यानंतर 98-99ला माझ्यावरती त्यांनी 99-2000ला जबाबदारी दिली की आता ही परंपरा नवीन प्राध्यापकांनी पुढे न्यायची आहे. मला चांगलं आठवतं सर 2000-2001चा मी दुष्काळ पडलेला होता आणि येवला तालुका दुष्काळ विशेषांक प्रकाशित केला. त्यानंतर येवला तालुका शेतकरी विशेषांक प्रकाशित केला. असे सगळे अंक प्रकाशित होत होत आता येवला तालुक्याचा सगळा समग्र इतिहास उभं करण्याचं काम येवला महाविद्यालयाने केलेलं आहे. म्हणजे आज सर सांगायला मला मोठा आनंद वाटतो की कुठली माहिती मग सरकारी कार्यालयापासून जर कुठेही मिळाली नाही तर ते हक्काने फोन करतात की तुमच्याकडे ही जर माहिती असेल येवला तालुक्याची तर ती आम्हाला द्या. मग ही परंपरा पुढे या संपादक मंडळाने घेऊन गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता खरं तर ज्यांचा उल्लेख झाला नाही तो मी मुद्दाम होऊन करतो की या अंकासाठी प्राध्यापक डॉक्टर धनगर सर यांचंही आपल्याला मुलाचं सहकार्य लाभलं. कारण मुलांपर्यंत जाऊन प्रत्यक्ष या जेव्हा आम्ही संपादक मंडळाची मीटिंग घेतली तेव्हा त्यांनी हा विषय ठेवला की सर आपण सगळेच येवला तालुक्यातल्या सगळे भौगोलिक विशेषांक तयार केले. येवला तालुका स्वातंत्र्य चळवळ आहे, श्री विशेषांक आहे, येवला तालुका सांस्कृतिक इतिहास आहे, येवला तालुका गावगाडा विशेषांक आहे. या गावगाडा विशेषांकाला पुरस्कार मिळाला सर आम्हाला. आणि मग आता आपण जरा थोडासा हलका फुलका विद्यार्थ्याच्या मनातल्या ज्या भावना आहे आपल्या आजोबाविषयी, आजीविषयी,
आपल्या कुटुंबाविषयी त्या भावना कुठेतरी व्यक्त व्हाव्यात म्हणून असा अंक आपण काढूया आणि मग त्या पद्धतीने ठरलं आणि या अंकाची वाटचाल तिथे सुरू झाली. परंतु सरांची बदली झाल्यानंतर मात्र मग माझ्या पुढे पेच उभा राहिला की आता हे सगळा गाडा पुढे कसा न्यायचा. तर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांनी मग मेहनत घेऊन हा अंक आपल्यापर्यंत आणला. आता खरं तर एखादं पुस्तक प्रकाशित करणं, एखादं विशेषांक प्रकाशित करणं हा एक सांस्कृतिक ठेवा असतो आणि या अंकाचं फलित जर विचाराल तर काय आहे माहिती आहे का, आज पिढ्यांमध्ये अंतर पडलेलं आहे. म्हणजे नातू आणि आजोबा याच्या म्हणजे विशेषतः नातवाच्या मनामध्ये असं बिंबवलं जात आहे नवीन पिढीकडनं की आता हे म्हातारं काही कामाचं नाही आहे. म्हणजे आता यांचे विचार फार आउटडेट झालेले आहे, यांचा आता काही फार उपयोग राहिलेला नाही. ही तो कोण करता माहिती आहे का, हे घरातले सदस्य करताय, मुलाचे आईवडील करताय. त्यामुळे हा अंक हे दाखवणार आहे समाजाला की तुम्ही ही दरी कमी करा, ही दरी वाढलेली आहे आणि ती दरी कमी करण्याचं काम आपलं सुद्धा आहे. म्हणजे मी सुद्धा आता भविष्यात आजोबा, आता तसे माझ्या पुतण्यांचे लग्न झाले म्हणजे मी आजोबाच झालेलो आहे. आता लक्षात आलं तुमच्या की सांगायचा मुद्दा असा आहे की आजोबाच्या सुद्धा फार मोठ्या भूमिका आहे. आणि मग ते जे निर्व्याजपणे देतात, आपल्याकडे निर्व्याजपणे देणारे 2च सदस्य आहेत, 3 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये आईवडील एक, त्याच्यानंतर दुसरे असतात की आईवडील आजी आजोबा आणि शिक्षक. म्हणजे मी एखाद्या मुलाला शिकवतो तेव्हा माझा एकच उद्देश असतो की याला निर्व्याजपणे द्यायचं आहे, याने मोठं व्हावं. आहे का नाही, आपल्याला आपलं मुलगा मोठं व्हावं असं वाटतं, तसं आपल्याला हे वाटलं पाहिजे शिक्षकाला की माझ्या पुढे बसलेला तो विद्यार्थी तो कीर्तनकार झाला पाहिजे, तो अधिकारी झाला पाहिजे, तो समाजामध्ये चांगला त्याने लौकिक मिळवला पाहिजे, त्याने व्यापार केला पाहिजे. आणि मग याच्यासाठी आपल्याला जो आशीर्वाद देणं असतं मुलांना, तो देण्याचं काम हे आजी आजोबा करत असतात. म्हणजे त्यांच्याकडे पैसा नसेल कदाचित त्या नातवाला देण्यासाठी, पण भरभरून आशीर्वाद मात्र त्यांच्याकडे खूप असतो. आणि आज वानवा पैशाचे नाही आहे हो समाजामध्ये. म्हणजे माझं स्वतःचं मत, सकाळी आम्ही साहेबांना आम्ही चर्चा केली त्या गोष्टीवरती. आज पैशाची कमतरता नाही आहे लोकांकडे, कमतरता ब्लेसिंगची आहे, आशीर्वादाची आहे. कुणी कुणाला आशीर्वाद द्यायला तयार नाही आहे. आणि मग संपादकीय याच्यामध्ये सरांनी जे म्हटलं आहे, माझाही व्ह्यू तसाच होता की आज भारतासारख्या देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढणं हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे आपण त्यांना सांभाळू शकत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून आज जी छोटी मुलं आहेत किंवा आता हे शिक्षण घेणारे मुलं आहेत किंवा इथे जाधव सरांसारखे आता आजोबाच्या स्टेजमधले आजोबा झालेले असे प्राध्यापक आहे की प्रौढ आहे, जे आता सगळे 55, 58, 60च्या घरात गेलेले आहे. की आपली जबाबदारी एक आहे की मुलाला बाबा रे तू किती मिळवतो याच्यापेक्षा त्याची जी मुलं आहे, म्हणजे मला कौतुक वाटतं साहेब त्यांच्या नातवाचा अतिशय चांगला पोवाडा तो गातो आणि मला ते खूप पाठवतात. मला इतका आनंद होतो, मी ते इतक्याच ठिकाणी ते पाठवतो की एखाद्या आजोबाला किती आनंद होत असेल हे पाठवत असताना. साहेब सांगतील तुम्हाला खाजगीमध्ये, आणि एकदम भारदार आवाज आहे, व्यवस्थितपणे तो मुलगा ते प्रेझेंट करतो. म्हणजे आजोबाला सुख कशा ते माहिती आहे का, मुलासाठी तर भरपूर करून ठेवलं आहे का नाही, त्याची नोकरी असेल, व्यवसाय असेल, हे सगळं करून ठेवलं. पण ते मुलगं जेव्हा शाळेमध्ये परफॉर्मन्स करतं, चांगलं उभं राहतं स्टेजवरती, एक चांगलं साक्षात इतिहास ते उभं करतं, तेव्हा आजोबाचं जे मन आहे ना, ते मन ते त्यांनाच माहिती ते सुख काय आहे. मला वाटतं 8 दिवस आजोबा एकदम आनंदाच्या मनामध्ये उकळ्या. ही संधी आज मिळत नाही आहे. कारण काय झालं, मुलगा मुंबईला नोकरी करतो, सूनबाई मुंबईला नोकरी करते, मुलाचा वडिलांचा संपर्क नाही, मुलाचा ना आजोबाचा नातवाचा संपर्क येणं हे दुरापास्त होऊन गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या अंकाच्या मधनं हेच दाखवायचं आहे की आपला आता हे जे मुलं आहेत समोर बसलेले हे थोड्या संख्येने कमी असतील, परंतु यांना संस्कार घडवणारे आईवडील आहेच आहे. परंतु आजोबाला म्हणजे सर मला चांगलं आठवतं, माझे आजोबा मला इतके नाही आठवत, पण आजीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही.
आणि माझी आई जोपर्यंत होते तेव्हा आई आणि वडील आम्ही दर्शन घेतल्याशिवाय आम्ही सगळ्या भावंडांचा घरात अलिखित नियम होता की घरातून बाहेर पडत असताना, मग कॉलेजला जात असताना, कुठे बाहेर जात असताना त्यांच्या पायावरती नतमस्तक झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. म्हणजे अगदी सगळ्यांनी, मग ते कुणी कोणत्याही पदावरती असू दे, हा विषय नाही आहे. कारण ते आपल्यासाठी जगातले सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर त्यांचा आशीर्वाद घेणं. आणि मग या अंकामधून मुलांनी मी जे काही लेख वाचले त्याच्यामध्ये हेच आहे की आज तुम्हाला पैसा मिळणार आहे पण प्रेम मिळणार नाही. आणि आताच्या पिढीचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की ह्या पिढीमध्ये अंतर पडल्यामुळे वडीलच आजोबाला म्हणजे वडीलच त्यांच्या वडिलांना रिस्पेक्ट देत नाही, आजोबाला रिस्पेक्ट देत नाही, ही या पिढीच्या लक्षात येतं. लक्षात आलं तुमच्या? किंवा आई आजीला रिस्पेक्ट देत नाही हे या पिढीच्या लक्षात येतं. मग ते म्हणतात हेच देत नाही तर आपलं काय अडलं. बरोबर आहे ना साहेब? हे सगळं चित्र आहे. म्हणून आपल्याला आता हे माझ्या या व्याख्यानात सार हे आहे की ही पिढीतलं अंतर कमी करायचं आहे. आज हे आपण जे कालबाह्य म्हणतो ना, ते कालबाह्य नाही, ते जुनं ते सोनं आहे. आज आपण कथिलाला सोनं म्हणायला लागलो आणि सोन्याला सोनं मानण्याचं म्हणजे मानत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आता नवीन पिढीला, आता साहेबांना आम्ही चर्चा करत होतो की ह्या सगळ्या मीडियाच्या याच्यामध्ये ते एवढी गुरफटले की आपलं कोण परकं कोण, आबाशी जग त्यांना आपलं वाटायला लागलं आणि आपलं ओरिजिनल जे आहे त्याची त्यांना किंमत कळेना. म्हणजे समजा मुलाला जर काही खर्चटलं नातवाला, पहिली जखम ते आजोबाच्या हृदयाला होणार आहे. म्हणजे एखादं मुलगा पडलं, त्याच्या हाताला लागलं तर आजोबाला जेवढे वेदना होतील ना तेवढं कुणालाच होणार नाही, आजीला जेवढे वेदना होतील तेवढं कुणालाच होणार नाही. म्हणून या पिढीला समजावून घेतलं पाहिजे, आमच्या पिढीलाही समजावून घेतलं पाहिजे, अशी परिस्थिती आज येऊन ठेपलेली आहे. आणि म्हणून मुलांमध्ये एक सामाजिक भान निर्माण व्हावं म्हणून आपलं महाविद्यालय जे जे प्रयत्न करतं त्यातला हा एक विषय, हा एक अंक आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही मुलांनी तो वाचनासाठी घ्या, सर्क्युलेट करा. आपण हे पुस्तक वाचावं माणसाने आणि ते दुसऱ्याला वाचायला द्यावं. म्हणून आता ह्या ज्या 4 मुली बसलेल्या आहेत त्यांना आम्ही अंक देईल. मी संपादकांना सांगेल, कार्यकारी संपादक, की या 4 पैकी एका मुलीला बोलवा इथे, त्यांच्या हातात या 4ही मुलींना बोलवा, त्यांना एक अंक आज द्या आणि त्यांना तुम्ही मुलींना वाचत तो आज तुम्ही वाचायचा, उद्या दुसरी मुलगी वाचेल, परवा तिसरी मुलगी वाचेल. मी आमच्या मराठी विभागात हे प्रयोग केलेले आहे सर. म्हणजे प्राध्यापका एवढं वाचन मी मुलांकडनं करून घेतलेलं आहे, कारण मी अनुष्टुपचा गेल्या 15-20 वर्षापासून त्या चळवळीशी संबंधित आहे. आलेला अंक त्या मुलांना द्यायचा, त्यांना सांगायचे हे वाचा आणि मी त्यांची परीक्षा घ्यायचो, तुम्ही हा लेख वाचला की नाही. त्याच्यामुळे विभागाला एक वेगळं वळण तिथे मला लावता आलं. आजही ते सगळे परंपरा माझे प्राध्यापक ते सगळे परंपरा पुढे घेऊन जात आहे. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण या मुलींना एक अंक आपल्या शुभ हस्ते संपादकांसमवेत तिथं द्यावा. शेवटी ही वाचनाची चळवळ आपल्याला उभी करायची आणि नियतकालिक हा त्यातला पहिला आरसा असतो, म्हणजे त्याच्यात प्रतिबिंब महाविद्यालयाचे दिसत असतं. त्यामुळे या अंकासाठी आपल्या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, मला संस्थेने सपोर्ट केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषतः आदरणीय लोंढे साहेब आपल्या साठी नेहमी त्यांचा वेळ काढून इथे येतात, त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या आयुष्यातील सगळ्यात अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती गोष्ट म्हणजे आपल्या आजी आजोबांचा सहवास आणि त्यांचं मिळणारं प्रेम. अशा शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी आपल्या भावना या निमित्तानं व्यक्त केलेल्या आहेत. तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या अध्यक्षतेखाली जसं या अंकाचं या ठिकाणी संपादन झालं आणि आज या ठिकाणी प्रकाशन होत आहे,
तसेच या कार्यक्रमाचं सुद्धा तुमच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी यशस्वीपणे आयोजन आम्ही करू शकलो. त्यामुळे सर्व संयोजन समितीच्या वतीनं संपादक मंडळांच्या वतीनं मी तुमच्याप्रती पुनश्च एकदा खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची औपचारिकता अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी प्राध्यापिका डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम यांना करतो. त्यांनी या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज उन्मेष प्रेमाची सावली आजी आजोबा या विशेषांक प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या येवला नगरीचे भूषण माजी न्यायाधीश माननीय विनायकरावजी लोंढे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच ज्यांच्या मार्गदर्शनात या नियतकालिकाचे कामकाज पूर्ण झाले ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच या अंकाचे कार्यकारी संपादक आदरणीय डॉक्टर RP ठाकरे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आपल्या महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक आदरणीय पेंढारकर सर, ज्येष्ठ प्राध्यापक सुनील जाधव सर, पेहेरकर सर, वाणिज्य विभागाचे प्रमुख पाटील सर, शिंदे सर आणि जावडे सर, तसेच सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे मराठी विभागातील प्राध्यापक रामप्रसाद वावड सर आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते सोमा मामा यांचे देखील मी आभार व्यक्त करते. आणि मंचावर उपस्थित ज्येष्ठ कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्राध्यापक सोनवणे सर यांचे देखील मी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.